बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी श्री अंबाबाईची मातंगी माता स्वरूपातील पूजा बांधण्यात आली। दशमहाविद्यांपैकी मातंगी ही संगीत विद्येची देवता आहे। दरम्यान श्री अंबाबाईला तेल आणि ओटी अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी वाढतीये। मंदिरातील पितळी उंबऱ्यापर्यंत भाविकांना प्रवेश मिळतो, तिथून देवीचं व्यवस्थित दर्शन होतं, त्यामुळे भाविकांमध्ये समाधान आहे। शारदीय नवरात्राच्या निमित्ताने श्री अंबाबाई मंदिरात वाढती गर्दी आहे। नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी आज अंबाबाईची मातंगी माता रूपातील पूजा बांधण्यात आली। हिमालयाचा मित्र असलेल्या मातंग ऋषींनी ललिता पार्वतीची प्रिय सखी असलेल्या राजशामलेची उपासना केली। त्यातून भगवती राजशामलेनं मातंग ऋषींची कन्या म्हणून जन्म घेतला, त्यामुळेच या देवीला मातंगी माता म्हणून ओळखलं जातं। मातंगी देवता संगीताची देवता असून आजच्या पूजेची संकल्पना वेदमूर्ती सुहास जोशी यांची होती। ही पूजा पुरुषोत्तम ठाणेकर, उमेश उदगावकर, संतोष जोशी आणि अवधूत गोरंबेकर यांनी बांधली। दरम्यान दररोजच्या पूजेबद्दल माहिती देणारी ध्वनिफीत मंदिर परिसरातील खांबावरील स्पीकरमधून ऐकवली जाते, त्यामुळे भाविकांना पूजेची सविस्तर माहिती कळते। दुसरीकडे मंदिरातील पितळी उंबऱ्यापासून भाविकांची दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वांनाच देवीचं सुलभ दर्शन होतंय। मंदिर परिसरातील शनिदेवाची आज रंगीबेरंगी फुलांची आरास करून आकर्षक पूजा बांधली होती। तर भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी मंदिरात आज श्रीयंत्र पूजा साकारण्यात आली। तर गरुड मंडपा शेजारी उभारलेल्या व्यासपीठावर रोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत, त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे। शाहूपुरी व्यापार पेठेतील तुळजाभवानी मंदिरात आज देवीची गजेंद्र लक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली। या मंदिरात आज आंबेवाडी इथल्या दत्तमाऊली महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला। शिवाजी पेठेतील श्री मरगाई देवीची आज श्री बालदत्त ब्रह्मा विष्णू महेश रूपात पूजा बांधण्यात आली होती। या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते।